पुढे पुढच्या घडामोडीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालवावा अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। ठाणे विकायला काढलंय असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर मेट्रो थांबवण्याचं काम केलं तो स्पीड ब्रेकर उखडून फेकला असं शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या सांस्कृतिक शहराची जी वाट सध्या मला लागताना दिसते, सिमेंटचं जंगल झालेलं आहे। पाहावं तिकडे रिपेरिंग सुरू आहे, रस्ते खदले, अजून काय पुलाची कामं अर्धवट पडलेली आहेत। आणि ठाणे विकायला तर काढलेलंच आहे। त्याच ठाण्यात आज राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत। मेट्रो प्रकल्पाचा टेस्टिंग चांगली गोष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त वेळ ठाण्यात घालवायला पाहिजे, नाहीतर ठाण्याचं बीड व्हायला वेळ लागणार नाही। त्याने मुंबई विकून आता मोकळे झाले यार। मुंबई सोन्याची कोंबडी देणार, अंडी देणारी कोंबडी म्हणून त्यांनी पाहिलं, पण मुंबईचा विकास महायुतीने केलाय, ठाण्याचा विकास महायुतीने केलाय, मुंबई MMRचा विकास महायुती करते। म्हणूनच विधानसभेत लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महायुतीलाच महायुतीचा भगवा झेंडा फडकणार। मेट्रो देखील थांबवण्याचं काम केलं होतं काहींनी। मेट्रो थांबवण्याचं काम केलं, तो स्पीड ब्रेकर उकडून फेकण्याचं काम मी केलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा। आणि आता देवेंद्रजींच्या काळात हे आता पुढे